नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण लक्झमबर्ग देशाला बाय बाय करून जगातील सर्वात ताकदवान देश जर्मनीला भेट देण्यास चाललो आहोत। लक्झमबर्गवरून जर्मनीला जाण्याचे अंतर हे 458 किलोमीटर होते, म्हणजे आपला 5 ते 5.5 तासांचा प्रवास होता। आणि इथे वाहन चालकांसाठी नियम व अटी खूप वेगळ्या आहेत। वाहन चालक हा दिवसाच्या 24 तासांपैकी 12 तासच वाहन चालवू शकतो आणि त्या 12 तासांमध्ये प्रत्येक 2 तासाने 15 मिनिटाचा चालकाला ब्रेक द्यावा लागतो। प्रत्येक वाहनामध्ये येथील गव्हर्नमेंटने एक टाईम मशीन लावलेली आहे, त्यामध्ये ड्रायव्हिंग हॉवर्स कॅल्क्युलेट होतात। तसेच जर टायमिंगच्या जास्त वाहन चालवल्यास आणि नियम न पाळल्यास वाहन चालकाचा लायसन्स हा ब्लॅकलिस्टमध्ये जातो आणि काही मुदतीनंतर तो लायसन रद्दसुद्धा केला जातो। आता आपण जर्मनीच्या सीमेवर आलो आहोत आणि जर्मनीमध्ये एंट्री करण्यासाठी येथील रोड टॅक्स भरत आहोत आणि फायनली आता आम्ही जर्मनीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टला जाणार आहोत। ब्लॅक फॉरेस्ट हा एक प्रदेश आहे जो सुंदर आणि अस्सल जर्मन कोकिला घड्याळांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे। हे जर्मनीच्या नैऋत्य भागात वसलेले असून ते पर्वतरांगांनी भरलेला प्रदेश आहे। ब्लॅक फॉरेस्ट खरं तर त्रिकोणी भागात आहे, कारण याला जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या 3 सीमा लागून आहेत। ब्लॅक फॉरेस्टचे क्षेत्रफळ हे 100 मैल लांब आणि 40 मैल रुंद आहे। रोमन लोकांना ब्लॅक फॉरेस्टची चांगली ओळख होती आणि आज ब्लॅक फॉरेस्ट हे जर्मनीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे। जगप्रसिद्ध असलेले ब्लॅक फॉरेस्ट हे कोकीळ घड्याळांच्या निर्मात्यांना भेट देण्यासाठी बरेच लोक या भागात जात असतात आणि ब्लॅक फॉरेस्टमध्ये सुंदर दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतात। हिवाळ्याच्या महिन्यात हे क्षेत्र स्काईंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी एक अद्भुत माघार देते आणि ब्लॅक फॉरेस्टमध्ये दाट लोकवस्तीचे नसून इथे फक्त काही मोठी शहरे आहेत। जर्मन क्लॉक रोड ही एक अतिशय मनोरंजक साईट आहे, जी ब्लॅक फॉरेस्टमधील अनेक विचित्र गावे आणि शहरांमधून जाते। ब्लॅक फॉरेस्टमध्ये इतर उत्पादने असले तरी घड्याळ उद्योग हा या क्षेत्रातील लोकांचा अतिशय महत्त्वाचा उद्योग आहे आणि शतकानुशतके ब्लॅक फॉरेस्ट हे कोकिळा घड्याळांच्या इतर डिझाईनच्या निर्मितीसाठी जगप्रसिद्ध एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि 18व्या शतकामध्ये येथील रहिवाशांसाठी घड्याळ उद्योग हा खूप फायदेशीर व्यवसाय बनला होता। पूर्वीच्या काळात येथील रहिवासी लाकूड काम करण्यात अत्यंत कुशल होते, त्यामुळे त्यांनी या कौशल्याचा वापर करून निर्माण केलेली घड्याळे ही अजून सुरळीत चालत आहेत आणि कोकिळा घड्याळ हे ब्लॅक फॉरेस्टची एक खूण आणि जर्मन कारागिरांचे एक उत्कृष्ट असे प्रतिनिधित्व बनले आहे। कोकीळ घड्याळांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आता आपण ब्लॅक फॉरेस्टमधील कोकिळा घड्याळ उत्पादन संघटनेला भेट देणार आहोत आणि आता आपण या ठिकाणी पोचलो आहोत। हे आहे जर्मनीतील सर्वात मोठ्या पर्वतरांगांचं ठिकाण, ते म्हणजे येथे 12 महिने दाट जंगलांनी आच्छादलेले ठिकाण, यालाच ब्लॅक फॉरेस्ट असे म्हणतात। कारण येथे झाडे इतके घनदाट आहेत आणि उंच आहेत की सूर्यप्रकाशाची किरणेसुद्धा सहजासहजी जमिनीपर्यंत पोचत नाही। आता आपण या ब्लॉगमध्ये जर्मनीतील सर्वात मोठे घड्याळ पाहणार आहोत आणि आम्ही हे कोकिळा घड्याळ पाहण्यासाठी खास जर्मनीला आलो आहोत। इथे 1 वाजून काही सेकंद होत आले आहेत। काही सेकंदासाठी आपला या कोकिळा घड्याळाचा शो मिस झाला आहे। हा शो प्रत्येक तासाला होत असतो, ते म्हणजे वर आकाशी बंदिस्त दरवाजातून बाहेर एक कुकू क्लॉक बाहेर येतो आणि तो आवाज देऊन वर खाली सरकत पंख फडफडवतो। त्यानंतर तो आत गेल्यानंतर या नाचणाऱ्या हलत्या फिरत्या मूर्ती आहेत, जितके वाजले आहेत तेवढ्या वेळा त्या गोल फिरताना दिसतात। आपण जे हे घड्याळ पाहत आहोत हे पहिले कोकिळ घड्याळ असून हे 1850 साली डिझाईन केले गेले आहे आणि हे रेल्वे घरासारखे दिसण्यासाठी डिझाईन केले गेले होते। या घड्याळाचा शो प्रत्येक तासाला होतो, त्यामुळे आपण आता 1 तासाने परत म्हणजे 2 वाजता हा शो पाहणार आहोत।
तोपर्यंत आपण येथील बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी जाणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि इथे आम्ही खाण्यासाठी हँडमेड बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक घेतला आहे। इथे आल्यानंतर हा केक आवश्यक खा, कारण सर्वात प्रथम या केकची सुरुवात इथेच बनवण्यापासून झाली। खाऊन झाल्यानंतर आपण रेस्टॉरंटच्या वर हाऊस ऑफ ब्लॅक फॉरेस्ट कुकू क्लॉक्स फॅक्टरीमध्ये आलो आहोत आणि इथे अप्रतिम कोकिळा घड्याळे आणि इतर स्मृतिचिन्हांनी भरलेलं आहे। ही घड्याळे निर्मात्यांच्या कुटुंबांशी संबंधित आहेत, जे पिढ्यानपिढ्या उत्कृष्ट असे नमुने तयार करतात आणि हीच ती कोकिळे घड्याळे, यांनाच कुकू क्लॉक असे म्हणतात आणि ही जगभरात अतिशय लोकप्रिय आहेत आणि इथे प्रत्येक घड्याळ हा अत्यंत कुशल आणि प्रतिभावान लाकूड कोरीव काम करणाऱ्यांनी हाताने तयार केलेले आहेत। तसेच विविध आकार, विविध प्रकारचे घड्याळे इथे पाहायला मिळतात। त्यांच्या गुंतागुंतीच्या डिझाईन्स व एकूण सौंदर्यासाठी प्रियतेच्या दृष्टीने हे उच्च स्थानावर आहेत। घड्याळ पाहून झाल्यानंतर आता आम्ही थोडंसं फोटोशूट करणार आहोत आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। त्यामुळे आम्ही बाजूच्या या काचेच्या वस्तू असणाऱ्या शोरूममध्ये गेलो। इथे खूप अतिशय सुंदर आणि विविध आकार प्रकार, त्याचप्रमाणे घरगुती साहित्य आणि शोपीस यांचे छान असे काचेच्या वस्तू बनलेल्या होत्या, ते आपण पाहत आहोत। शोरूमच्या बाहेर आल्यानंतर आम्ही थोडी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि आता साधारणतः 2 वाजत आलेले आहेत आणि कुकू क्लॉकचा शो आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। चला तर पाहूया आपण आता कुकू क्लॉक। आपल्यासमोर हे जे विंड दिसत आहे, त्या विंडमधून एनर्जी निर्मिती होत आहे। जितक्या जास्त तो विंड फिरेल तितक्या जास्त एनर्जी मिळते। त्याचप्रमाणे आता शो चालू होणार आहे आणि 2 वाजलेले आहेत। आता कुकू बाहेर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। म्हणजे 1 तासाने वाजते का म्हणे? बरोबर हो। इथं ठेवायला पाहिजे होतं। तुम्ही राहता का? या बरी। चला तर मित्रांनो,
आता आपण पुढच्या वाटचालीसाठी जाऊया आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.